अध्याय 8 रक्तबीज वध ध्यान। ओम प्रभात सूर्य पै स्नेह नेत्री धरित पाशांकुश बाण हाती प्रदीप्त शक्ती अनिमादिकांनी अशी सदा ध्यात असो भवानी। ओम ऋषिर्वाच चंडमुंड महादैत्य दैत्य सेना महाबली संग्रामी मेली पाहुनी शुंभ संताप लावणी असली नसली सेना दैत्यांची काढली रण आज्ञा देऊन शुंभ साधी संग्राम सिद्धीस सेनापती जय शह्यांशी उदायुध चलारणी 84 कंबू नावाचे सैनिक घेऊन चला 50 कोटी ते वीर शत धौम्र कुलोत्तम सेनापती तुम्ही जावे सैन्यास रणांगणी कालकद्रोध मौर्य कालकेय महासुर युद्धाशी सज्ज होऊनी ममाज्ञेने चला त्वरे प्रखर शास्ता तो शुंभ आज्ञा दैत्यांशी देऊनी सहस्र सैन्य घेऊन युद्धाशी रणिदातसे भयंकर दैत्य सेना पाहणी क्रांतिकारणी टंकारनादे भरवी धरणी गगनांतर देवीचा सिंह तो गर्जे घंटा वाजवी अंबिका नाद विस्तारला त्याचा सर्वत्र आणखी बहु धनुष्य सिंह घंट्याचा नाद गेला दिगंतरा उल्हासी मुख कालीचे वाटले विजयास्तव तुमुल नाद तो ऐसा एकोणी दैत्य धावरे चंडिका सिंह कालीशी सक्रोध सर्व घेरती ब्रह्मा शिव कार्तिकेय विष्णू इंद्रादी देवता देवांच्या विजयासाठी उद्भवती स्वशक्तीशी ज्या पराक्रमे संपन्न देवांच्या प्रतिमाधुरा चंडिके जवळ गेल्या दैत्य संहार इच्छुनी रूपवेश ज्यावेळे वाचा शक्ती त्याची जशी दिशे शस्त्रास्त्र घेऊन हाती आपल्या युद्धार्थ देवता हंसयुक्त विमानेशी अक्षसूत्र कमंडलू आली श्री ब्रह्मदेवाची शक्ती ब्राह्मणी ती रणा माहेश्वरी वृषभेशी त्रिशूलवर धारिणी कंकण महानागाचे भाडी चंद्रार्धभूषण कार्तिकेयाची शक्ती मयूरवर वाहिनी शक्ती घेऊन ती हाती अंबिका पातली रणा वैष्णवी गरुडासीन शंख चक्र गदाधर शारंग धनु हाताशी एका हातात खड्गदे श्री हरियज्ञ वाराही शक्ती चेतया वराह स्वरूपे आली युद्धशस्त्री उपस्थित नारसिंह नरसिंहाची उनसिंहा परी आली ते ती केश झाडिता क्रोधे तारे ते पडती धरणी इंद्रशक्ती वज्र हाती एरावतावरी दिसे पती इंद्र तिचे रूप सहस्र नेत्र साजरे देवशक्ती सवे चंडी पाहुनी रणशंकर बदावे शीघ्र हे दैत्य आज्ञा चंडीशी देतसे देवी पासून ते वेळी देवी शिष्यन चंडिका झाली प्रकट संग्रामी गर्जे सतशिवा तशी ती अपराजिता देवी जटा धुमील शंकरा म्हणे तू दूत हो बोध शुंभ निशुंभते त्या अति गर्वाधाशी तसेच दैत्य सैनिका इच्छित युद्ध जे त्यांना संदेश सांगणे असा दैत्यानुजा पादाळी जीवित पाहिजे तरी त्रिलोकराजे द्या इंद्रा देवास यज्ञ मागतो बलाभिमान ते सारी तरी संग्राम तो करा माझ्या शिवा तुम्हाला भक्षतील तत्क्षणी शिवदूतीच्या झाला ऐशी सन्मान्य ती जगी शिवदूती तिचे नाम संसारी ख्यात झाले शिवबोधाशी एकोणी कात्यायनी जिथे असे सक्रोध देते त्या ठाई विद्रोही जनी दाबरे मत्सरदयी ज्यांच्या ते दैत्य अस्त्र झोकती वृष्टी शक्तिबाण आदी देवी लावोनी मारिती टंकारुनी धनुष्याशी अस्त्रास्त्री प्रतिशस्त्रते शस्त्रात तोडी दैत्यांचे देवी भीम पराक्रमा शूल मारून ती काली खटवांगे वदनी कुणा शत्रूच्या घेऊनी प्राणा विचारे रणभूमीशी ब्रह्मानी कमंडलूचे शल फेकी जिथे कुठे तेथील शत्रु निस्तेज होती हीन पराक्रम माहेश्वरी त्रिशूलान्य चक्र मारून वैष्णवी कार्तिकेची शक्ती दैत्य संहार साधित इंद्रशक्ती वज्र शतशादित्य दानवा रक्त सांडून अंगाचे पडले निष्प्राण भूमीशी वारही दंत दाडानी चक्राने वार साधुनी असंख्य दैत्य संहारी विच्छिन्न लोळती भूमी नारसिंह नखाने फाडी दैत्य महाबली करुणी सिंहनादासी रणी पिरे भयानक शिवदूतीचे अनादे भयभीत असुरते शिवदूतीची हस्ते वद त्यांचा होत तक्षणी मातृगण महाक्रोधी वदता दैत्य सैनिका पळाली असुर सेना भयाने प्राण घेऊन दैत्याशी पळता पाहे रक्तबीज महाकळी लागी ते काळी तया संग्रामी धावला रक्तदेहातून त्याच्या सांडता एक थेंब हिर त्वरत दुसरा दैत्य उद्भवले तडल्यारणी इंद्रशक्ती पुरे हाती रक्तबीजास वज्रती मारी लक्ष साधून घाया दैत्य झाला थेंब रक्तातून आले की दैत्य धावले युद्ध खेळाव्याशी सर्वांची पूर्ण आर्थता वीरे बिल परोर युक्त रक्तबीज समानते रक्तथेंबातून तेथे दैत्य उद्भवले रणा मातृ गणासभेकोर खेळती युद्धशूरते शस्त्रात 20 वर्ष चाले संग्राम भुवरी पुन्हा वज्राची घापे गळाया रक्त सांडितो रक्तबीज संख्यात होती शतसहस्रिक वैष्णवी चक्र सोडवणे करी घाया देते तो ऐंद्री माझी गजा त्याला शरीर छिन्न होत असे चक्रचा घाव लागोनी रक्त जे सांडले भूमी सहस्र रक्तबीजाने जगमंडळ व्यापरे शक्ती मारून कोमारी वाराही खड्ग घालून माहेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजा समारित त्या क्रुद्ध महादैत्याने मातृशक्तीवरी रणी गदाघात करून स्वशौर्य पूर्ण धावले शक्तिशूलाधिका त्यांनी
साडले रक्तभूमीचे रक्तबीज ते अजून उद्भवले तथाधिक सर्वत्र विश्वी दिसती रक्तबीज चिते भयभीत झाल्याची तेने संग्रामी देवता पाहुनी त्यानं देवाशी काली चंडीशी म्हणे चामुंडे आपले मुख पसरावे त्वातर माझ्या शस्त्रपाताने घाया रक्तबीज हा रक्तबिंदूशी त्याच्या या संग्रामी त्या महामुखे संहारता रक्त सारे विचारता रणत्वा क्षीण होऊन तो दैत्य नष्ट होणार निश्चित एशिया युक्तीने पुन्हा रक्त रूपांतर नये ऐसे बोलून पुन्हा रक्त बीजाशी मारित शोषले रक्तकालीने क्रुध रक्तबीज तरी गदा चंडीवरी हानी नाश इच्छित देवीचा थोडीशी थुक्की ना झाली गदा सोसोनी चंडिका रक्तबीजाची या देही देवीने घाव घालीत जाणले रक्त जे त्याचे कालिका नष्ट ते करी रक्तपासून जे ते मारी देवी तक्षणी वज्रबाण खड्ग दृष्टी रक्तबीजास मारित चामुंडा रक्त संहारी तेने दत्त नव्हे पुन्हा येणे विधी शस्त्राने रक्तहीन महाकळ पडला निष्पाण भूमी पृथ्वीशी रुपाळा रक्तबीज तो अपार सौख्य तेव्हा ते आनंदे थोर दाटला महादेत्याचे अवधे धैर्य देवांशी झाले मातृगणा महासख्य रक्तबीज न राहिला रणो मांदे अतिहर्षे रणी नाचती देवता ओम श्री अचितुराचियाम प्राकृत भावार्थ टिक्याम श्री मार्कंडे पुराणे सावधनिके मन्वंतरे देवी महात्मे अष्टमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पण नमस्ते।